नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावं, कोणी करावं, कुमारिकांचं वय किती असावं, तसंच आपल्या घरातील एखादी कन्या असेल तर आपण तिला पूजू शकतो का, या कन्यांना भेटवस्तू काय द्यावी, त्यामुळं आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होईल. कन्यापूजनबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. याचा फायदा तुम्हाला लगेचच होईल. तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, देवीला आपण माता म्हणतो. प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा अंश असतो. म्हणूनच नवरात्रीमध्ये कुमारिकांचं किंवा छोट्या मुलींचं देवी स्वरूप समजून त्यांचं पूजन केलं जातं. यालाच कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन म्हणतात. नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. तुमच्या घरी घटस्थापना असो किंवा नसो, तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही कन्यापूजन हे करू शकता. तसंच तुम्ही नवरात्रीचे 9 दिवसांचे उपवास केले असतील किंवा केले नसतील तरीही नवरात्रीमध्ये कन्यापूजन नक्कीच करू शकता. बघा, दुर्गा सप्तशतीचे पारायण कोणी करत असेल तर त्याचं उद्यापनसुद्धा कन्यापूजन केल्याशिवाय पूर्ण होत नाही. असा हा कन्यापूजन नवरात्रीचा प्राण म्हणजेच नवरात्रीचा मूळ गाभा आहे. आता हे कन्यापूजन नवरात्रीमध्ये नक्की कधी करावं, तर नवरात्रीला प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो. त्यामुळे या 9 दिवसात तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता. तसं तर अष्टमी किंवा नवमी दिवशी जर तुम्ही कन्यापूजन केलं तर ते जास्त प्रभावी मानलं जातं. पण स्त्रियांनाही इतर बरीच कामं असतात, त्यामुळे तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता. आता बघा, कन्यापूजन कोणी करावं? स्त्री किंवा पुरुष हे कन्यापूजन करू शकता किंवा जोडीनं पण कन्यापूजन करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ज्या कन्यांचं मुलींचं पूजन करणार असाल त्यांचं वय साधारणतः 2 ते 10 वर्षापर्यंत असावं. कारण 2 वर्षाची मुलगी असते तिला कुमारिका म्हटलं जातं. आणि सोबतच एक मुलगा म्हणजे बटूक भैरवाचं आपल्याला पूजन करायचं आहे. भैरवाच्या पूजेशिवाय देवीची पूजा पूर्ण होत नाही. म्हणून कन्यापूजन करत असताना आपल्याला एका बटूक भैरवाची म्हणजेच एका छोट्या मुलाला बोलावून त्याचे देखील पूजन करायचं आहे. कन्यापूजन खऱ्या अर्थाने पूर्ण होईल तेव्हा. कन्यापूजन केल्यामुळं आपलं दारिद्र्य, दुःख, अनारोग्य नष्ट करणार आहे. सर्व संकटांचा नाश करणारा, आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी प्रदान करणारं असं हे कन्यापूजनाचं व्रत आहे. त्यामुळे नवरात्रीमध्ये कन्यापूजन अवश्य करा. कन्यापूजन केल्यामुळं आपल्या ज्या काही अडचणी असतील, अगदी कौटुंबिक, व्यावसायिक, आर्थिक, त्या सर्व अडचणींमधून मुक्ती मिळते. कारण त्या कुमारिकांना आपण साक्षात देवीचं रूप मानून त्याची पूजा करत असतो, त्यांचा मानसन्मान करत असतो आणि हे सर्व आपण त्यांना देवी रूप मानून करतोय. त्यामुळं आपल्या ज्या काही समस्या, आयुष्यातल्या अडचणी असतात त्या दूर होतात. नवरात्रीतला प्रत्येक दिवस हा देवीच्या पूजनासाठी समर्पित आहे. त्यामुळे तुम्ही प्रतिपदा ते नवमीपर्यंत आपल्याला जमेल त्या दिवशी कन्यापूजन करू शकता. प्रत्येक दिवशीसुद्धा तुम्ही रोज एक कन्यापूजनसुद्धा करू शकता. नवरात्रीतल्या प्रत्येक दिवशी जरी एक कन्या पूजली तरीसुद्धा ते खूप जास्त प्रभावी आहे. किंवा मग पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, अशा पद्धतीने 9व्या दिवशी 9 कन्यांचं तुम्ही पूजन करू शकता. तुम्हाला जमलं तर सप्तमी किंवा अष्टमी किंवा मग नवमी या दिवशी तुम्ही कन्यापूजन करा आणि नसेल जमत तर तुम्हाला हव्या त्या दिवशी तुम्ही करू शकता. हे कन्यापूजन करण्यासाठी वेळेचं पण बंधन नाही आहे. सकाळी किंवा संध्याकाळी आपण कन्यापूजन करू शकता. कारण बऱ्याच स्त्रिया या जॉब करतात, नोकरी करतात, त्यामुळे त्यांना शक्य होत नाही, तर त्यांनी संध्याकाळी पण करू शकता. खरं तर आपण कन्यापूजन कधीही करा, पण मनोभावे हे सर्व करण्याला महत्त्व आहे. आपण एखादी गोष्ट किती मनोभावे करतोय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपण किती दिलं आणि काय दिलं यापेक्षा किती मनापासून केलं या सगळ्याला खूप जास्त महत्त्व असणार आहे. जेवढ्या मिळेल तेवढ्या कन्यांना तुम्ही बोलावून आपण त्यांचं पूजन करू शकता. जर तुम्हाला 5, 7, 9 कन्या मिळाल्या तर अतिशय उत्तम. त्यासोबतच एका बटूक भैरवाचं पूजन मात्र करायला विसरू नका. त्याशिवाय कन्यापूजन हे अपूर्ण आहे. आणि जरी नाही मिळाल्या कन्या तरीसुद्धा कमीत कमी एका कन्याचं पूजनसुद्धा तुम्ही करू शकता. 1 कन्या आणि 1 बटूक भैरव. आता बरेच जण विचारतात की आपल्या घरातील एक छोटी कन्या आहे तर तिचं पूजन केलं तर चालेल का? तर हो, अवश्य चालेल. फक्त तिचं वय 2 ते 10 वर्षापर्यंत असावं. आपल्या जरी कन्येचं नवरात्रीमध्ये दररोज पूजन केलं किंवा फक्त एका दिवशी कन्यापूजन म्हणून केलं तरीसुद्धा चालू शकतं. आता आपण विधिवत कन्यापूजन कसं करायचं ते पाहणार आहोत. पण किती कुमारिका पूजल्यानंतर तुम्हाला त्याचा काय लाभ होतो हे मी पहिल्यांदा तुम्हाला सांगते. तर बघा, 2 वर्षाची मुलगी ही कुमारिका म्हणून ओळखली जाते. तिचं पूजन केल्यामुळं दारिद्र्य दूर होतं. 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपामध्ये असते.
तिचं पूजन केल्यामुळं सुख आणि समृद्धी नांदते. 4 वर्षाची कन्या कल्याणी म्हणून असते. तिचं पूजन केल्यामुळं घराचं कल्याण होतं. 5 वर्षाची कन्या रोहिणी रूपामध्ये असते. ती जी रोगमुक्त ठेवते. त्यानंतर 6 वर्षाची कन्या कालिका रूपामध्ये असते. तिचं पूजन केल्यामुळं राजयोग प्राप्ती होते. 7 वर्षाची कन्या चंडिका रूपामध्ये असते. ती ऐश्वर्य प्रदान करते. 8 वर्षाची कन्या शांभवी रूपामध्ये असते. तिची पूजा केल्यामुळं विजय प्राप्त होतो. त्यानंतर 9 वर्षाची कन्या ही दुर्गादेवीचं रूप मानलं जातं. ती शत्रूंचा नाश करते. आणि 10 वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते. सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. तर हे झालं किती वर्षाची कन्या पूजल्याने काय लाभ होतो ती माहिती. तर आता आपण एकदम योग्य पद्धतीने आणि विधिवत कन्यापूजन कसं करायचं ते पाहूया. कन्यापूजनासाठी आपल्या घरामध्ये जेव्हा मुली येतात तर साक्षात देवी माता आपल्या घरी येणार असते. म्हणून आपण घरात शांतता ठेवावी, स्वच्छता ठेवावी. ज्या मुलींना आपण बोलवणार असाल त्यांच्याशी आदरपूर्वक आणि प्रेमानं बोलावं. घरामध्ये गौमूत्र शिंपडावं. सकाळी किंवा संध्याकाळी कधी पण आपण कन्यांचं कुमारिकांचं पूजन करू शकता. एक दिवस अगोदर किंवा सकाळी जाऊन त्या कन्यांना आपण आमंत्रण द्यावं. या कन्या जेव्हा आपल्या घरामध्ये येतील तेव्हा घरातील सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. घंटानाद करू शकता, फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकून त्यांचं स्वागत करू शकता. प्रत्यक्ष देवी आपल्या घरामध्ये येत आहे असं समजून आपण त्यांचं स्वागत करा. त्यांना बसण्यासाठी सर्वात आधी आसन द्या. तुम्ही पाठ मांडू शकता किंवा बसण्यासाठी त्यांना एखादं आसन देऊ शकता. आणि त्या कन्यांना एका ओळीमध्ये बसवायचं आहे आणि सगळ्यात आधी पाद्यपूजन करायचं आहे. म्हणजे एका परातीमध्ये त्यांचे पाय आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. नंतर आपल्या पदराने त्यांचे पाय पुसायचे. पायावरती हळदी कुंकू व्हायचं किंवा स्वस्तिक काढू शकता. त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावायचं. नंतर देवीला ज्या वस्तू आवडतात, वेणी, गजरा, बांगड्या किंवा शृंगाराच्या कोणत्याही वस्तू तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता. तसंच शाळेसाठी लागणाऱ्या वस्तू पण तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता. त्यानंतर त्यांना ओवाळायचं आहे. बरेच जण भोजन पण देतात, पण भोजनामध्ये तुम्ही देवीला आवडणारे पदार्थ पुरी, खीर, शिरा हे पदार्थ तुम्ही देऊ शकता. फक्त दूध जरी दिलं ना तरी सुद्धा चालू शकतं. जे आपण ड्रायफ्रूट्स वगैरे घालून दूध बनवतो ते तुम्ही मुलींना देऊ शकता. देवीला दूध पण अत्यंत प्रिय आहे. किंवा आपली इच्छा कशी असेल, आपली परिस्थिती कशी असेल त्यावर सुद्धा अवलंबून असतं. तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार, परिस्थितीनुसार तुम्हाला जमेल ते तुम्ही मुलींना, कन्यांना देऊ शकता. एखादं फळ जरी दिलं तरी चालू शकतं. त्यामध्ये डाळिंब आणि केळी हे 2 फळ देवीला अत्यंत प्रिय आहे. तर यापैकी डाळिंब, केळी किंवा नारळ यापैकी एखादं फळसुद्धा तुम्ही नक्की द्या. तरीसुद्धा देवी तुमच्यावरती प्रसन्न होईल. आणि यासोबतच आपण 11 रुपये, 21 रुपये किंवा 101 रुपये आपल्याला जशी जमेल तशी दक्षिणा पण द्यावी. या ठिकाणी आपण साक्षात देवीचं पूजन करतोय त्यामुळे तुम्ही मनातल्या मनात एखादा देवीचा मंत्र म्हणू शकता. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी कांत्यायनी नमोस्तुते. किंवा या देवी सर्वभूतेषु कांत्यायनी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. किंवा मग ओम देवी कांत्यायनी नमः यापैकी जरी एखादा मंत्र मनातल्या मनात तुम्ही म्हणू शकता. आणि शेवटी आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही किती पण कन्यांचं पूजन करा, कमीत कमी एक तर जरी कन्या पूजली तरी चालू शकतं. फक्त एका बटूक भैरवाचं पूजन करायला विसरू नका. तुम्ही एखाद्या छोट्या मुलाला बोलवून तुम्ही त्या बटूक भैरवाचं पूजन करू शकता. त्या मुलाचे पाय धुवून फक्त त्याच्या पायावरती हळदी कुंकू वाहून आणि त्याला गंधाने नामोडून तुम्ही त्याचं पूजन करायचं आहे. त्याला ओवाळायचं आहे. त्याला तुम्ही एखादी शालोपयोगी भेटवस्तू देऊ शकता. आणि मुलींना तुम्ही देवीला प्रिय असणाऱ्या वस्तू जसं की शृंगाराच्या कोणत्याही वस्तू भेटवस्तू म्हणून देऊ शकता. तुम्ही मेहंदीचा कोण असेल किंवा मुलांना पेन वगैरे ठेवण्यासाठी पाऊच असेल, स्कूल बॅग असेल, टिफिन बॉक्स असेल, वॉटर बॉटल, कंपॉस किंवा तुम्हाला जे आवडेल ती एखादी भेटवस्तू म्हणून द्यायची आहे. पण मैत्रिणींनो, चुनरी जी आहे, चुनरी ती महत्त्वाची आहे. ही चुनरी तुम्हाला देखील द्यायची आहे. तसंच या कन्यांसोबत जर आपण एका मुलाचं म्हणजेच बटूक भैरवाचं पूजन केलं तर खऱ्या अर्थानं आपलं कन्यापूजन पूर्ण होतं. त्यामुळं या कुमारिकांबरोबरच तुम्ही एखाद्या मुलाचं बटूक भैरवाचं म्हणून पूजन नक्की करा. बघा, कन्यापूजनासाठी अष्टमीला जास्त महत्त्व असतं. तसंच मासिक पाळी, सुतक, विटाळ याच्यामध्ये तुम्हाला कन्यापूजन करता येणार नाही. पण मासिक पाळी असेल तर घरातील दुसरी स्त्री तुमच्या घरात असेल तर कन्यापूजन करता येऊ शकतं. सुतक, विटाळ यामध्ये
कन्यापूजन करता येत नाही. अशा पद्धतीने आपण अगदी विधिवत कन्यापूजन केलं तर आपल्यावरती देवी नक्कीच प्रसन्न होते आणि देवीचा आशीर्वादही आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला मिळतो. तर तुम्ही या चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमी किंवा नवमीला म्हणजेच यंदा 26 मार्च गुरुवार किंवा 27 मार्च शुक्रवार या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने अगदी विधिवत कन्यापूजन नक्की करा. तुमच्यावरती पण देवी माता नक्कीच प्रसन्न होईल आणि तुम्हालाही देवीचा आशीर्वाद मिळेल. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.